हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. ह्याच्या पुढे का नाही, जर मुलं विदेशात राहतात आणि ते आई वडिलांची काही काळजी घेत नाहीत तर त्यांचे पासपोर्ट रद्द होणार आहेत. होय, खरंच. आई वडिलांची काळजी घेतली नाही, देखभाल केली नाही तर पासपोर्ट रद्द होणार आहे. काय आहे हे? आश्चर्य वाटलं ना तुम्हाला? हो, हे खरं आहे. आपले राज्यसभेत एक बिल मांडलं गेलेलं आहे. ते बिल प्रमाणे बिल काय म्हणते माहितीये का? आई वडिलांची देखभाल केली नाही, त्यांना बघितलं नाही की त्या मुलांचे पासपोर्ट रद्द होणार. हे बिल कोण मांडलं? राधा मोहनदास अग्रवाल, यूपीतनं. ते राज्यसभेत आहेत, राज्यसभा सदस्य आहेत. ते हे बिल मांडलेलं आहे. ते म्हणतात आज आता इंडियातली 3.5 कोटींपेक्षा जास्त लोक विदेशात आहेत. त्यातले काही जण, सगळे म्हणत नाही, काही जण विदेशात जातात, मग तिथेच लग्न करतात, तिथेच राहतात. इकडे आई वडिलांकडे त्यांचं लक्ष नसते, त्यांना बघत नाहीत. मग आई वडिलांचे खूप हाल होतात. म्हणून हे बिल पास व्हावं अशी त्यांची अपेक्षा आहे. आता ही फॉरेनला गेलेली सगळी मुलं काही स्वतःच्या लायकीवरनं गेलेली आहेत का? नाही. काही आई वडिलांनी तर आपलं शेत म्हणा, जे काही आपली प्रॉपर्टी आहे ती विकून मुलांसाठी पैसे उभे करून त्यांना पाठवलेलं आहे. राहता घर सुद्धा विकून पैसे दिलेले आहेत का? ओके, त्यांना तिथे मिळवल्यावर आपण नंतर घर घेऊ, आता वेळेला त्याचं काम भागते ना, म्हणून एवढं सुद्धा पालकांनी केलेलं आहे. म्हणून हे राधा मोहनदास अग्रवाल म्हणतात, असं करणारे मुलं सगळी करतात असं नाही, देखभाल करणारी मुलं पण आहेत, पण न करणाऱ्यांचे पासपोर्ट सरकारनं रद्द करावे. मग ते मुलांना काय काय कंडिशन्स घातलेले आहेत. पहिली कंडिशन म्हणजे मुलांनी नियमितपणे आई वडिलांना पैसे पाठवायला पाहिजे. इथे त्यांचे खाणे पिणे, राहण्यासाठी, खर्चासाठी नियमित पैसे पाठवणं गरजेचं आहे. आई वडिलांची काळजी घ्यायला केअरटेकर ठेवायला पाहिजे. त्यांचं हेल्थ इन्शुरन्स करायला पाहिजे आणि ॲटलिस्ट आठवड्यात एकदा तरी ह्या मुलांनी आई वडिलांशी बोलायला पाहिजे. आता ते हे बिल का मांडलं ते एका 2 एक्झाम्पल्स पण दिले. सुरत मधलं एक कपल 65+ आपलं घरदार सगळं विकून ते मुलाला फॉरेन कंट्रीमध्ये पाठवण्यासाठी पैशाची तरतूद केली. मुलगा गेला, कॅनडात गेला. त्यांना पैसे पाठवायचे सोडाच, साधा फोन सुद्धा आई वडिलांना केला नाही. विचार करा. आणि एक मुंबईत आपल्याला माहिती आहे नुकतंच, त्यांचा मुलगा म्हणे लंडनला आहे आणि बाप रस्त्यावर भीक मागतोय. सगळं आपलं होतं तर विकून सगळं मुलांना दिलेलं आहे. नो डाऊट आपली मुलं फॉरेनला जातात, तिथे चांगलं लिव्हिंग आहे, खूप चांगलं राहणीमान आहे, पगार भरपूर मिळतो. एवढंच नाहीये, त्यांना फॉरेनला पाठवताना आई वडिलांना पण वाटते हे आपलं सौभाग्य आहे, आपली मुलं फॉरेनला गेली म्हणजे
आपलं सौभाग्य आहे असं त्यांना वाटते. पण असे दिवस आले की त्यांना वाटते हे सौभाग्य नाहीये, हे दुर्भाग्य आहे. म्हणून का त्यांना खायला देणारं नाही, औषध देणारं नाही, इमर्जन्सी आली तर दवाखान्यात घेऊन जाणारं सुद्धा नाहीये. आणि हे बरेच लोकांचं असं घडते. सगळे करतात असं नाही, काळजी घेणारी मुलं सुद्धा आहेत. माझ्या ओळखीची अशी काही मुलं आहेत. आपण अमेरिकेत आहेत तरी आपले आई वडिलांना पुण्यातले अगदी उत्तमातले उत्तम 5 स्टार काय आपण वृद्धाश्रमात ठेवलेला आहे. 5 स्टार ते महिन्याला 40-50 हजार काय आहे ते भरतात. मुलं व्यवस्थित, आई वडील व्यवस्थित असू देत का, म्हणजे घरात त्यांचं ते असले, काही लागलं सवरलं कोण आहे म्हणून काळजी घेणारी मुलं पण आहेत. सगळी नाही म्हणत मी, पण काही मुलं अशी आहेत म्हणून त्यांना हे बिल मांडायची वेळ आली. आता मला म्हणायचं आहे, इथे तेही सांगितलं फॉरेनमध्ये असणारं, पण आपल्याकडे पण गावातल्या गावात असून पण आई वडिलांची काळजी न घेणारी मुलं आहेत का? नाही आहेत. मग फक्त कानून करून चालेल का? लॉ इज इट इनफ? नाही. मला वाटते संस्कार महत्वाचे आहेत. मुलांना पण जाण पाहिजे. आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म देऊन लहानाचं मोठं करून सगळं काही केलं. आज आता ते म्हातारे झालेत, त्यांचे अंगात शक्ती नाहीये किंवा ते कमवत नाहीत. अशा वेळी आपण त्यांचा आधार असायला पाहिजे, हे मुलांना पण समजायला पाहिजे. का म्हणजे हे बघा, सरकार कायदे कानून करते होते, त्यांचं ड्युटी करतात, पण सगळ्या गोष्टी कायदे कानून करून नाही चालत. आणि आता इथे पण ते सांगितलंय हे सगळं मुलांनी केलं नाही ते पालकांनी कळवावं म्हणून. किती पालक आपले मुलांचे विरोधात बोलायला तयार आहेत. आमची मुलं बघत नाही किंवा फोन करत नाही, पैसे पाठवत नाही, असं किती पालक सांगायला तयार आहेत. नाही. त्यामुळे हे मला वाटते मुलांनी समजून घ्यायला पाहिजे. आपण लहान असताना आपले आई वडिलांनी आपलं केले, आज आता त्यांच्या वेळेला आपण करायला पाहिजे. नाही, सगळ्यांना हे पटत नाही. मी म्हटलं मला माहित आहे, ते म्हणतात आपण आपली ड्युटी करायची, आपण काही अपेक्षा ठेवू नये म्हणून. हे बघा, आपल्याला होईपर्यंत आपण करतो, अपेक्षा नाही ठेवत. पण आपलं म्हातारपणीचे वेळेला आपले मुलांनी आपलं केलं नाही ते तिराई किती करणार हो. आपण आपल्या मुलांसाठी आपले तोंडातला घास सुद्धा त्या आई वडिलांनी दिलेला आहे. मग त्या मुलांनी केलं नाही ते तुम्ही तिराईकाकडनं कशी अपेक्षा करता? त्यामुळे माझं मत तरी आहे, हा मुलांचा काय म्हणू, मुलांनी हे करायला पाहिजे. आणि करायला म्हणजे मी असं म्हणत नाही तुम्ही तुमचं कामधाम सगळं सोडून येऊन बसा. इथे ते बिलमध्ये मांडल्यासारखं त्यांचे पैशाची त्यांना गरज असली की ती व्यवस्था करा, केअरटेकरची व्यवस्था करा, त्यांना काही हवं नको तर करा. ॲटलिस्ट आठवडे ते एकदा तरी त्यांना फोन करा, फोनवरनं बोला. आणि हे बघा, त्यांना असं वाटता कामा नये. एकेकाळी तुम्हाला फॉरेनला पाठवताना त्या आईवडिलांना त्यांचे कॉलर अप झालेले होते का नाही, अगदी हौसेनं आमचा मुलगा अमेरिकेत आहे, आमचा मुलगा युकेत आहे, कसं अभिमानानं सांगत होते. तर थोडी वर्ष झाली त्यांचा फोन येत नाही, विचारत नाही, काही नाही म्हटल्यावर मग त्यांना वाटते नाही, आपलं तर सौभाग्य नव्हतं, दुर्भाग्य होतं. बाकीच्या लोकांना ते बघतात कसं आपल्या आई वडिलांची काळजी घेतात, बघतात, तेव्हा ते आतले आत खूप थकून जातात, त्यांना वाईट वाटते.
म्हणून हे बिल मांडलेलं आहे. आपलं काय मत आहे प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.